तर ड्रिलिंग मशीन आहे ना ती आतमध्ये टाकली आणि तो बघा तुम्हाला पाय दिसत असेल फिरताना, तो पाय पूर्ण वरती होता, जे ड्रिलिंग करतात ना ते पूर्ण या पाईपामध्ये आतमध्ये टाकलं आहे आणि ड्रिलिंगचं काम चालू आहे या साईडला. इकडे बघा, बघूया ह्याच्यामध्ये माती आली का. ती बघा माती दिसत असेल तुम्हाला, ती बघा किंवा पूर्ण आता माती आहे ना, आता पूर्ण माती बाहेर टाकतील. पूर्ण माती आहे ती बघा, पूर्ण माती आहे ना ती पूर्ण बाहेर गेली बघा. अशा पद्धतीने ड्रिलिंग केली जाते, पाण्यातली ड्रिलिंग म्हणतात तिला. आणि इकडे अजून ड्रिलिंगचं काम चालू आहे. हे वरच्या साईडला जी मातीवरची ड्रिलिंग केली जाते ना, ती या वरच्या साईडला केली जाते बघा, या मशनीच्या साहाय्याने. त्याच्यामधून पाणी बघा किती निघते, तुम्हाला दिसत असेल बघा. आतमध्ये जमिनीमध्ये पाणी बघा किती असतं, पाणी आणि माती बघा किती आहे. हे बघा पाईप उचललाय क्रेननी आणि हळूहळू आहे ना पाईप वरती ठेवतील. त्या बोटीमध्ये आणलेले पाईप बोटीमधून या साईडला वरती ठेवणार आहोत पाईप. नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज आलेलो आपण आहे ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यामधील बाणकोट ब्रिजचं काम चालू आहे, तिथे आपण आलेलो आहोत. आणि त्याचे काय अपडेट आहेत ना तुम्हाला मी दाखवणार आहे. आपण मागच्या वर्षी ना व्हिडिओ टाकलेली तेव्हा काम चालू नव्हतं, म्हणजे काम आहे ना जुन्या ब्रिजचं काम आहे ना ते बंद झालेलं होतं. त्यामुळे आपण एक रील्स टाकलेली आणि ती रील्स एवढी व्हायरल झाली ना की लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि लवकर शासनाने ना नोटीस काढली की बाणकोट ब्रिजचं काम चालू होणार आहे म्हणून. आणि हे काम आहे ना आता जोरदाररित्या चालू आहे. तर तुम्हाला मी दाखवतो काय अपडेट आहे ते. त्याच्यामागे तुम्हाला पाठीमागे तुम्हाला दिसत असतील मोठ्या मोठ्या क्रेन वगैरे. तर चला बघूया आपण पाठीमागे काय अपडेट आहेत ते बीचचे, या ब्रिजमधले, बाणकोट ब्रिज. तर मित्रांनो फायनली आपण आहे ना तुम्हाला दिसत असेल लोकेशनला आहोत आपण, ते म्हणजे बाणकोट ब्रिजच्या. आणि त्या साईडला आपल्याला बघायला भेटत असेल तो म्हणजे बागमांडला गाव. बागमांडला गावावरून ना ब्रिजचं काम चालू आहे. आणि या साईडला इकडे आहे तो म्हणजे बाणकोट. या साईडला रत्नागिरी जिल्हा आहे आणि त्या साईडला आहे ना तो म्हणजे आपला रायगड जिल्हा. त्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडण्याचं काम आहे ना, हा समुद्र महामार्गावरील ब्रिज म्हणजे बाणकोटचं ब्रिज आहे ना पूल, हा काम करणार आहे. आणि तुम्हाला ते पहिले जुने खांब दिसत असेल चॅनल पाण्यामध्ये, ते अगोदरच्या जुन्या ब्रिजचं जे काम चालू होतं ना त्याचे आहेत. आणि नवीन पुलाचं काम चालू आहे ना, इथे आता जोरदार असं काम चालू आहे. त्या साईडला वरती आहे ना ड्रिलिंग चालू आहे. म्हणजे आतमध्ये आहेत ना जे आपण चॅनल टाकणार आहोत, म्हणजे खांब उभे करण्यासाठी. जे ब्रिज असतो ना ते प्रत्येक खांबावरती उभा असतो, ते खांब आहे ना ते उभं करण्यासाठी इथे ड्रिलिंग चालू आहे या साईडला. आणि या साईडला क्रेन आहे. हे क्रेन आहे ना, हे पाईप आहेत ना पाईप, ते पाईप क्रेनच्या साहाय्याने ना इकडे वरती घेतील. आणि ही आहे ना ही ड्रिलिंग करायची, पाण्यातली ड्रिलिंग करतात ना, म्हणजे पाईप वगैरे टाकायचे. हे बघा तुम्हाला दाखवतो या साईडला, या साईडला तुम्हाला दाखवतो. ही जी मशीन आहे ना ही मोठी, ती पाण्यामध्ये ड्रिलिंग करते. पाण्यामध्ये ड्रिलिंग करून आहे ना इथे बघा इथे चॅनल दिसत असतील तुम्हाला. हे 3 खांब आहेत ना टाकलेले आहेत आणि अजून 3 खांब इकडे अजून टाकायचं काम चालू आहे. इकडे 3 खांब टाकले आहेत आणि एक खांब टाकायला ना मिनिमम 4 ते 5 म्हणजे आठवडा जातो एक खांब टाकायला. आणि अशा प्रकारे तुम्हाला ते बघा तिथे जुने खांब दिसत असतील, ते तेवढी पूर्ण तुम्हाला लाईन आहे ना ती पूर्ण टाकत जायची आहे. तर आत्ताच काम स्टार्ट झालेलं नाही ना, करून 2-1 महिने झालेले आहेत काम चालू झालेला. आणि त्या साईडला जुना ब्रिज आहे. आणि बघा इथे मोठे मोठे आहेत ना ठकाने मोठे मोठे पाईप आणलेले आहेत, मोठ्या साईजचे पाईप आहेत. आणि त्या साईडला तुम्हाला हे दिसत असतील शिगा बांधलेले आहेत तारीने. तर मोठे मोठे बघा तुम्हाला साईजचं दिसत असतील पाईप वगैरे. आणि वरती ड्रिलिंग चालू आहे. आता ना इकडे ना तुम्हाला पाईप उतरवत आहेत. आपण हे पाईप आहेत ना बोटीमध्ये आणलेले आहेत, ते पहिले आता वरती घेणार क्रेनच्या साहाय्याने. ते तुम्हाला दाखवतो. जोरदाररित्या काम चालू आहे. या साईडला इकडे बघा क्रेन आहे ना, ती खालती आता उतरवली आहे. जो हुक असते ना क्रेनचा त्याला पाईप उतरवतील. आणि तुम्हाला थोडक्यात आहे ना आपल्याकडे साजिदभाई आहेत ना, तुम्हाला ती जेकब बाज असते ना त्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहेत, म्हणजे जी पाण्यामध्ये ड्रिलिंग करते ती. साजिदभाई काय बोलतात तिला पूर्ण जरा इन्फॉर्मेशन सांगा आपल्या फॅमिलीला, यूट्यूब फॅमिलीला. यश ही आहे जेकब बाज. आणि जेकब बाज आहे ना जास्ती पाण्यामध्ये ड्रेजिंग करायची असली ना का त्याला इस्तेमाल करतात. कारण की त्याला आहे 4 लेग ते पाण्यामध्ये खाली जाऊन त्याला होल्ड करतात. म्हणजे ते 4 खांब आहेत त्याला काय बोलतात, 4 लेग बोलतात. आणि त्याच्यावरती ती उभी असते पाण्यामध्ये ते होल्ड करते. याला काय नांगर बिंगर टाकलं नाही जात, याला त्या 4 लेगवर होल्ड करतात. होल्ड केल्यानंतर ही जी ड्रेजिंग करतात तर त्याच्यावर बघत असाल एक छोटीशी क्रेन आहे. त्या क्रेननी
ही करतात, ड्रेजिंग करतात. ड्रेजिंग मध्ये आता तुम्ही तिथं बघा कसं 3 लेही टाकलेले आहेत पाईप, ते ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहेत. कम्प्लीट झाले. आता पाण्यामध्ये आपले भरपूर अजून टाकायचे बाकी आहेत. आता ते जेकब बाज आहे ती त्याच्यासाठी यूज करतात. हो. तर मित्रांनो बघा, तुम्हाला दाखवतो, ही जेकब बाज असते ना, ते आता तिचं काम चालू झालेलं आहे. आणि इकडे बघा, इकडे क्रेन आहे ना, ती पाईप पण वरती घेते आहे. तुम्हाला दाखवतो जेकब बाज असते ना, ही कशा पद्धतीने काम करते ती. त्याच्यामध्ये क्रेन असेल, त्या क्रेनने ना हायड्रोलिक मशीन आहे ती ड्रिलिंग करते आतमध्ये. बघूया कशा पद्धतीने करते ते. आणि इकडे पाईप पण उतरवतात आहेत. तुम्हाला दाखवतो पाईप पण कशा पद्धतीने उतरवतात ते. आणि या साईडला इकडे पण मोठी क्रेन आहे, ती पण ड्रिलिंग करते वरती. ती थोड्या वेळात बघू आपण. तर ड्रिलिंग मशीन आहे ना, ती आतमध्ये टाकली आणि तो बघा तुम्हाला पाईप दिसत असेल फिरताना. तो पाईप पूर्ण वरती होता, जे ड्रिलिंग करतात ना ते पूर्ण या पाईपामध्ये आतमध्ये टाकलं आहे. आणि ड्रिलिंगचं काम चालू आहे या साईडला. इकडे बघा तुम्हाला ती मशीन असेल ना, ती गोल फिरताना दिसत असेल. म्हणजे ते पाण्यामध्ये ना खड्डा करत जाते ती. आणि त्याच्यामध्ये ते खड्डा केल्याच्यानंतर पूर्ण जेव्हा आपण माती काढू जेव्हा वरती सकिंग करते. साधी बाई सांगते काय, सकिंग करते काय? हो, ती पूर्ण सक करते. म्हणजे खालची जी माती असते ना, वरनं सक करते आणि पूर्ण बाहेर टाकते. म्हणजे जी सकिंग करते आणि ती माती असते ना, ती ओढल्याने बाहेर काढते आणि ती बाहेर टाकते. किंवा ती वरती मशीन येते आहे, तेव्हा तुम्हाला दाखवतो. आता त्याच्यामध्ये माती येईल का साईड बाय? आता पूर्ण खालची जी माती आहे ना, तो पूर्ण बाहेर. बघूया आता ही माती आहे ना, वरती चालली आहे. जी क्रेन आहे ना, ती उठवते त्या ड्रिलिंगला मशीनला. आणि आता माती बघा वरती येईल. साईडला माती तुम्हाला आता दिसेल वरती आलेली. पूर्ण मशिनरी वरती गेली आहे. बघूया याच्यामध्ये माती आली का. ती बघा माती दिसत असेल तुम्हाला, ती बघा. पूर्ण आता माती आहे ना, आता पूर्ण माती बाहेर टाकतील. पूर्ण जी माती असते ना, ती पूर्ण आता बाहेर निघते, तुम्हाला दिसत असेल. पूर्ण माती त्याची बघा, पूर्ण माती आहे ना, ती पूर्ण बाहेर गेली बघा. अशा पद्धतीने ड्रिलिंग केली जाते. पाण्यातली ड्रिलिंग म्हणतात तिला. बघा तर पूर्ण माती आहे ना, पूर्ण बाहेर काढलेली आहे मशीनने. अशा पद्धतीने ना ही मशीन काम करते पाण्यामध्ये. आणि या साईडला बघा इकडे ना, इकडे आपले तुम्हाला चॅनल दिसत असतील, लोखंडी चॅनल. आणि या साईडला पाईप आहेत ना, पाईप आता वरती घेतील. हे अगोदर घेतलेले आहेत, जे आपण शिगा केलेले आहेत ना तयार. मोठे मोठे तुम्हाला रॉड पण बघायला भेटले पाहिजे आतमध्ये. मोठे मोठे लोखंडी रॉड आहेत आतमध्ये घातलेले, परत वरती शिगा आहेत. असं पूर्ण गोल राऊंडिंग केलेलं आहे पाईपाच्या आकाराचं एवढं. आणि परत आहे ना, आता माती टाकली परत बाहेर आणि परत आता ड्रिलिंग करायला सुरुवात घेतील. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो पाईप कशा पद्धतीने उतरवतात ते तुम्हाला दाखवतो. थोड्या वेगळ्या अँगलनी तुम्हाला दाखवतो. तिकडे जाऊया आपण, त्या अँगलनी दाखवतो पाईप कशा पद्धतीने उतरवतोय ते. या अँगलने ना तुम्हाला सर्व दिसत असेल क्रेन कशा पद्धतीने पाईप उचलते ती. आपल्या पाठीमागेच नाही, या साईडला क्रेन पाईप उचलते आहे. आणि ते पाईप आहे ना वरती इकडे या साईडला मैदानामध्ये ना ठेवणार आहे. म्हणजे ब्रिजचं जे सर्व सामान ठेवलेलं आहे ना, तिकडे पूर्ण पाईप आहे ना, तर क्रेनच्या साहाय्याने पाईप ठेवतात येत वरती. हे बघा पाईप उचललाय क्रेननी. आणि हळूहळू आहे ना पाईप वरती ठेवतील. त्या बोटीमध्ये आणलेले पाईप बोटीमधून या साईडला वरती ठेवणार आहोत पाईप. तर मोठ्या मोठ्या क्रेनने ना पाईप उचलले जातात आणि वरच्या साईडला इकडे मैदानामध्ये ठेवले जातात. आणि या साईडला मशीन काम करते, ड्रिलिंग करायचं मशीन काम करते. मातीवरची ड्रिलिंग ही मशीन काम करते. बघा तुम्हाला दिसत असेल या साईडला इकडे पाईप आहे ना, तो इकडे आणलाय आहे. अशा पद्धतीने जोरदार असं काम चालू आहे आपल्या बानकोट ब्रिजचं. आता तो पाईप आहे ना, तो खालती ठेवतील इकडे. पाईप आता खालती उतरवतील.
क्रेननी पाय उचललेला, आता खालती तिकडे उतरवून ठेवतो आपण. किंवा क्रेन आहे ना, पाईप उचलून झाल्याच्या नंतर आहे ना, मोठे जे शिगा आहेत ना, गोल राऊंडिंग केलेल्या, म्हणजे आपण सळी म्हणतो, सळी आहेत आणि त्याच्यामध्ये रॉड आहेत, ते आहेत ना राऊंडिंग केलेलं आहे आणि ते आहेत ना त्याचं वरती घेतात बघा क्रेनच्या साह्याने. आणि या साईडला तुम्हाला हेल्पर पण दिसत असतील, 7 ते 8 हेल्पर बघायला भेटतात आपल्याला. इकडे वरती 4 हेल्पर आहेत, आतमध्ये बोटीमध्ये 4 आहेत. आणि बघ कशा पद्धतीने आहेत ना हे सर्व आहेत ना, त्या क्रेनच्या साह्याने ना एकाने बघा तिकडे त्या साईडला दोरी पकडून ठेवली आहे. कारण टोल आहे ना, बॅलन्सिंग नाही झाला तर आहे ना तो त्या साईडून ओढून बॅलन्सिंग करेल म्हणून. आपण साईडला होऊया इकडे, कारण बघा तुम्हाला तिकडनं त्या साईडून दिसत असेल हे वरती आहेत ना शिगा, त्या साईडला तिकडे आता उतरवून घेतील. आणि इकडे JCB आहे ना, ते साईडला माती काढायचं पण वरती काम करते. आणि या साईडून क्रेन बघा, क्रेन इकडनं पूर्ण चॅनल आहेत ना तिकडे उतरवून ठेवते. 2 पाईप होते, ते 2 पाईप पहिले उतरवले आणि बघा या साईडला जे आहेत ना रॉड म्हणजे शिगा, ते पण आता उतरवून घेतो आपण. तिकडे पण तुम्हाला दिसत असतील एक, हे जे ड्रिलिंग करतात ना त्याच्या आतमध्ये हे टाकणार. आणि आतमध्ये रॉड आणि हे टाकल्याच्या नंतर ना चॅनल, त्याच्यामध्ये आतमध्ये नंतर सिमेंट वगैरे असेल ना त्यांचं सिमेंट मटेरियल, ते आतमध्ये त्याच्यानंतर टाकणार. त्याच्यामध्ये एक खांब तयार होतो. तुम्हाला जेवढी माहिती आहे ना, कारण आम्ही 5-6 दिवस येते कंटिन्यू इकडे काम बघण्यासाठी कशा पद्धतीने काम करतात ते जेवढी आम्हाला माहिती जेवढी सांगितली ना हेल्पर लोकांनी, तेवढी आम्ही तुमच्यापर्यंत सांगतोय की बाबा असं असं काम करतात म्हणून. बघा कशा पद्धतीने सर्वांची एकजूट आहे आणि एकजुटीने काम करतात. पूर्ण हेल्पर लोक पण भरपूर मदत करतात आपल्याला थोडी बातमी म्हणजे माहिती सांगण्यासाठी. ते स्वतः सांगू शकत नाही कारण ते काम करतात आहेत, त्यामुळे ना थोडक्यात तुम्हाला मीच माहिती सांगतो. बघा आता अशा पद्धतीने काम केलेलं आहे आणि वरती ड्रिलिंग चालू आहे. बघूया ड्रिलिंगकडे जाऊन आपण कशा पद्धतीने ड्रिलिंग करता येते. आणि हे आहेत ना अगोदर इकडे ड्रिलिंग केलेली आहे बघा, या खड्ड्यामध्ये इकडे ड्रिलिंग केलेली आहे. या साईडला ड्रिलिंग केलेली आहे, पूर्ण पाईप टाकलेलं आहे त्याच्या आतमध्ये ड्रिलिंग केलेली आहे. आणि इकडे अजून ड्रिलिंगचं काम चालू आहे. हे वरच्या साईडला जी मातीवरची ड्रिलिंग केली जाते ना, ती या वरच्या साईडला केली जाते बघा, या मशनीच्या साह्याने. आणि पाण्याची ड्रिलिंग आहे ना त्या मशनीने केली जाते तिकडच्या. आता थोड्या वेळाने जेव्हा माती निघेल ना तुम्हाला दाखवतो माती कशा पद्धतीने ड्रिलिंगने बाहेर काढतात. तर मित्रांनो बघा या साईडला ना जी ड्रिल करण्याची जी मशीन असते ना ती इकडे वरती आलेली आहे. ती तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने ना आता याच्यातून माती निघेल. ती आतमध्ये ड्रिलिंग केल्याच्या नंतर माती निघते. हे अशी ड्रिलिंग करायची मशीन असते. आणि तुम्हाला तिकडे पण तुम्हाला एक मशीन दिसत असेल, 2 मशीनी आहेत इकडे बघा. आता वरती काढतो आपण. ही बघा बाहेर निघते आता मशीन आहे, त्याच्यामधून पाणी बघा किती निघते तुम्हाला दिसत असेल बघा. आतमध्ये जमिनीमध्ये पाणी बघा किती असतं, पाणी आणि माती बघा किती आहे. ही माती आहे ना त्या साईडला आता टाकू आपण. ती माती आहे ना पूर्ण त्या साईडला तिकडे उतरवून घेतली आपण आहे. माती आणि पाणी पूर्ण चाललंय निघून आहे. तर बघितलं तुम्ही कशा पद्धतीने ना ही मशीन काम करते ती. परत एकदा आहे ना ते आता या साईडला बघा इकडे म्हणजे 2-3 मशिनरी आहेत वेगवेगळ्या ड्रिलिंग करायच्या. त्या साईडला एक वेगळे हे आहे मटेरियल आहे
त्या साईडला एक वेगळं मटेरियल आहे. म्हणजे 3 प्रकारचे आहेत ना हायड्रोलिक मशीन आहेत ड्रिलिंग करायच्या. अशा पद्धतीने जोरदार असं आपल्या बाणकोट ब्रिजचं काम चालू आहे. तर तुम्हाला ना मित्रांनो मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जसे जसे नवीन नवीन अपडेट येतील ना म्हणजे ब्रिजमध्ये काय अपडेट होत जातील, जसे जसे पाण्यामध्ये ना ड्रिलिंग करून झालं किंवा ब्रिजचं काम जसं चालू असेल ना तसं मी तुम्हाला पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट सांगणार आहे. तर मित्रांनो कोण कोण आपल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून ही व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की कमेंट करा आणि चांगला प्रतिसाद द्या. तुमच्यापर्यंत मी अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ पोहोचवणार आहे. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवीन नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.